दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये श्रीराम आनंद उत्सव समितीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। याच निमित्तानं राम जन्मभूमी संघर्षाची कथा व्याख्याते तथा इस्कॉन प्रचारक नृसिंह प्रभूजी यांनी 2300 वर्षांचा इतिहास 3 दिवसात उलगडून दाखवला। या कार्यक्रमाच्या निमित्त महिलांच्या वतीने रामरक्षा पठण आणि भजन संध्या हा कार्यक्रम देखील साजरा करण्यात आला आणि तदनंतर रामकथेला सुरुवात करण्यात आली। पहिले मला म्हटलं की आपला सत्संग कार्यक्रम हॉलमध्ये आहे, पण इथे गाडी लॉक झाली। म्हणलं गाडी लॉक झाली नाही, म्हणजे इथेच कार्यक्रम आहे। आणि जेव्हा पाहिलं तर ही जी काही मेहनत ह्या संघटनेने घेतली, राम भक्तांनी घेतली, तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवायची, तुम्ही वेळात राहून इकडे आलेला आहात, तर संपूर्ण संयोजक मंडळ ज्या सेवेमध्ये सहभागी झाले, लहान मोठे युवा स्त्री पुरुष सगळ्या राम भक्तांना नमस्कार। आणि सगळे श्रोते मंडळी जे तुम्ही वेळात काढून आलेले, आणि विशेष करून त्या जिमच्या गॅलरीमध्ये पण बरेच जण उभे आहेत तिकडे, तर त्यांचे पण धन्यवाद। याचं सगळ्यात मोठं श्रेय आपल्या पूर्वजांना जातं, कारण जर आपले पूर्वज भ्याड असते, षंड असते, तर कदाचित आज आपण टोपी बांधणार असतो आणि कोणतरी बांग मारत असतो। आणि यामध्ये महाराष्ट्राचं योगदान सगळ्यात मोठं आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांनी, आपण मराठी माणसांनी जे अविरत संघर्ष केला, त्याचमुळे प्रधानमंत्री मोदीजी रामेश्वरमला जाऊ शकले, त्या मंदिरामध्ये पूजा करू शकले, रंगनाथ मंदिरात जाऊ शकले, त्या मंदिरात पूजा करू शकले। याचं पूर्ण श्रेय जातं ते महाराष्ट्राची जनता लढली, महाराष्ट्राचा सर्वसामान्य शिलेदार लढला, शिवाजी महाराजांच्या परंपरेमध्ये चालला, म्हणून आज दक्षिण भारताची यात्रेला आपण जातो। या उपक्रमाबद्दल आयोजक आणि मान्यवरांनी अधिक माहिती दिली। जय श्रीराम। टीम ध्येयपूर्तीच्या माध्यमातून 22 तारखेच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आम्ही 4-5 महिन्यापूर्वी ठरवलं, आणि त्यानंतर असं लक्षात आलं की हा कार्यक्रम आपल्या एकट्याचा नाही आहे, तर हा संपूर्ण समाजाचा कार्यक्रम आहे। म्हणून आम्ही आपल्या परिसरातील सर्व जबाबदार नवयुवकांना, जबाबदार माणसांना आम्ही एकत्रित केलं, आणि त्या एकत्रित करून आणि त्याचा एक मीटिंग घेतली। त्या मीटिंगनंतर हा असा कार्यक्रम करायला ठरवलं। सर्वांनी त्याच्यामध्ये आपला आपला सहभाग नोंदवला। 21 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम करण्याचं आम्ही सुनिश्चित केलं। 21 जानेवारीला आम्ही जय जनार्दन भक्त मंडळाच्या माध्यमातून रथयात्रा आयोजित केली। तदनंतर 22 जानेवारीला यश लोहारीकर, धुळ्याचे गायक, आणि नाशिकचा बारोडकार मयूर देशमुख, आणि ढोलपथक आमचं नाशिक रोडचा पवन आढाव यांच्या माध्यमातून आम्ही मोठा जल्लोषाने साजरं केलं। आणि विशेषतः या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे असं की आमच्याच समितीतले 6 जण, नामदेव आढाव, गणेश सातबाई, राहुल कोथमिरे, विजय लोखंडे, विलास वारुंक्षे आणि कैलास गायकवाड, ही 6 माणसं ही अयोध्येला गेली, आणि अयोध्येवरून त्यांनी श्रीरामचंद्रांच्या पादुका तिथून घेऊन आली। तिथल्या प्रत्येक मंदिरामध्ये, हनुमानगडीच्या नृत्य गोपालदास महाराजांच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी सत्संग करून 5 दिवसाच्या अखंड प्रवासानंतर त्यांनी त्या अयोध्येतल्या पादुका इथं दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या। ही जी सुवर्ण संधी ही त्यांनी आम्हा सर्वांना उपलब्ध त्यांनी आणल्यामुळे काय झालं की परिसरामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण झालं, आणि ज्या घरोघरी अक्षता वाटप झालेल्या होत्या, त्या अक्षता लोकांनी त्या पादुकांवर वाहिल्या। गेल्या 4 दिवसापासून आम्ही ह्या कार्यक्रमाचं जे संयोजन करतो, उत्तरोत्तर नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे, आणि आम्ही ह्या ठिकाणी जी राम मंदिराची प्रतिकृती तयार केलेली, तशी मनाचा वेग सांभाळणाऱ्या मारुतीची आम्ही मूर्ती स्थापना केली, गणपती बाप्पाची पण मंदिर केले। मुख्यतः श्री रामचंद्रांच्या पादुका लोकांना
थेट मस्तक ठेवून दर्शन घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. मोठ्या उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम सलग 3 दिवस पार पडला. यावेळी हजारो नागरिकांनी आणि राम भक्तांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभू श्रीराम आनंद उत्सव समिती पदाधिकारी, सर्व सहकारी आणि मित्र परिवार यांनी अथक प्रयत्न केले. इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.